जयते न्यूज.com। रायगड नगरपालिकांच्या निवडणुकांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर अक्षरशः सत्ता लालसेचा खेळ उभा केला आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकात महायुतीचे झेंडे फडकवणारे एकदिलाने लढतोय असे भाषणबाजी करणारे नेते आता छोट्या छोट्या नगरपालिकांच्या खुर्च्यांसाठी एकमेकांचे पाय ओढताना दिसत आहेत। कोकणात दिसत असलेले हे दृश्य काही अपवाद नाही। महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, विदर्भ, मराठवाडा या सर्व भागात याच प्रकारचे राजकीय आयत्यावेळी रंग बदलणारे समीकरण दिसत आहे। जिथे सत्ता मिळवायची शक्यता दिसते तिथेच पक्ष आणि नेते ताबडतोब नवा चेहरा लावून नवीन आघाडी करत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाला थोपवण्यासाठी कालपर्यंत एकमेकांना दगाबाज, खंडणीवाले अशा भाषेत हिणवणारे शिवसेनेचे दोन्ही गट शिंदे गट आणि ठाकरे गट आता शहर विकास आघाडीच्या नावाखाली मिठी मारून उभे आहेत। हीच ती राजकीय पाखंडी भूमिका। राज्यात शिंदे गट भाजपसोबत सत्तेत तर इथे भाजपाला रोखण्यासाठी ठाकरे गटासोबत मतदारांनी हे डोळसपणे पाहावं की धोका कुणाकडून आहे। रायगड जिल्ह्यातील कर्जत खोपोलीत तर दृश्य आणखी विचित्र। महायुती सोबत असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट इथे एकमेकांच्या छातीवर टाच ठेवून उभे आहेत। अजित पवार गटाने थेट महाविकास आघाडीतल्या ठाकरे गट आणि शेकाप सोबत हात मिळवणी करत परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे। कालपर्यंत आम्ही महायुती सोबत म्हणणारे आज शिंदे गटाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या कुशीत। हीच का ती स्थिरता, हाच का तो विकासाचा अजेंडा। लोकसभा विधानसभा निवडणुकात भाजपा, शिंदे सेना, अजित पवार गट यांनी एकत्र येऊन महायुतीच्या नावाखाली आम्ही एक आहोत, जनता आमच्या सोबत आहे असा नारा दिला। पण आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे सेना, ठाकरे सेनेसह अजित पवार गट, महाविकास आघाडीसह भाजपाला सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने अडवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे। म्हणजे सत्ता दिसली की भाऊ आणि खुर्ची धोक्यात आली की तोंड फिरवून वेगळा रस्ता। या सर्व घडामोडींमधून एकच गोष्ट स्पष्ट होते, सत्ता कोणाला मिळते हा प्रश्न महत्वाचा। तत्व, भूमिका, विचारसरणी, जुने संघर्ष, आरोप प्रत्यारोप काहीही महत्वाचं नाही। आज भाजप विरोधात हात मिळवणी, उद्या पुन्हा एकत्र, परवा पुन्हा विरोध। कोकणातील मतदारांना आपल्या डोक्यावर राजकीय नाट्याचे रोज नवीन भाग दाखवले जात आहेत। राज्यासह कोकणात सध्या ज्या गतीने आघाड्या बदलत आहेत ते पाहून असं वाटतं कोणत्याही दोन पक्षांचा वाद कायमचा नाही आणि कोणतीही युती शाश्वत नाही। फक्त एकच शाश्वत गोष्ट आहे ती म्हणजे सत्ता। या निवडणुकीत मतदारांनी नेत्यांच्या या राजकीय करामती ऐकून मोहित न होता त्यांच्या कृतीकडे पाहून मतदान करावं। कारण युती आणि वैर हे नेते ठरवतात पण त्याचा फटका सामान्य जनतेलाच बसतो।